Well, we have a live by Prime Minister Narendra Modi. Let's have a look on it. त्याचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटीलजी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, कार्यक्रमाला आणि व्हर्च्युअली उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या कार्यक्रमामध्ये बोलायचं असं जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा मुद्दाम मी आग्रह धरला की हे पुस्तक मला आधी वाचायला मिळालं पाहिजे. नॉर्मली इतकं मोठं पुस्तक वाचलं जात नाही, बराच काळ आपण ते वाचण्यात घालवतो, पण आज या ठिकाणी यायचंय म्हणून मी ते संपूर्ण वाचलं आणि ते या ठिकाणी यायचंय या दृष्टीने वाचण्यापेक्षाही वाचता वाचता असं लक्षात आलं की हे पूर्ण संपूर्णच आपण उठलं पाहिजे. एक सामान्य घरामध्ये जन्माला आलेला माणूस शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असल्यामुळे आयुष्यभर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भांडतो, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नवीन नवीन उपायांची योजना स्वतः करतो आणि शासनाला ते करायला भाग पडतो. त्याचा एक मोठा इतिहास आपल्याला वाचायला मिळतो. ते 8 वेळा खासदार होते, केंद्रामध्ये मंत्री होते, हा झाला त्यांचा राजकीय परिचय. पण हे पुस्तक वाचताना मला असं वाटलं की राजकीय क्षेत्रामध्ये एक नवीन पद्धती सुरू झाली की राजकारणामध्ये नव्याने यायचं आणि लगेच काही ना काही जबाबदारीचा आग्रह करायचा आणि कुठल्याही प्रकारचा अशा ज्यांनी आपलं आयुष्य घालवलं त्यांच्या चरित्राचा, त्यांच्या जीवनाचा अभ्यास न करता आपल्याला जमेल तसं राजकीय काम करायचं. मला असं वाटतं की बाळासाहेबांसारख्या, खासदार साहेबांसारख्या अनेकांची पुस्तकं वाचल्यानंतर त्याने काय प्रकाराने आपल्या मनातली स्वप्न व्यवहारात उतरवली. साखर कारखाना असेल, शिक्षण संस्था असेल, हॉस्पिटल असेल, या तर गोष्टी आहेतच, पण केंद्रामध्ये मंत्री झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आपण जगतो त्या शेतकऱ्याला क्रेडिट कार्ड मिळालं पाहिजे, कांद्याची आयात थांबली पाहिजे, महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दुधाचं प्रमाण वाढत चाललंय तर त्याला भाव मिळायचा असेल तर आयात दुधाला 35% आयात असला पाहिजे की जेणेकरून ते दूध महाग मिळेल आणि माझ्या देशातल्या नागरिकाचं दूध, शेतकऱ्याचं दूध हे मार्केटमध्ये विकलं गेलं. असं सारखा त्या शेतकऱ्याच्या सुखाचा विचार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचा विशेषतः मोठा प्रश्न आहे. एक आत्ताचे मुख्यमंत्री समोर आहेत, एक माजी मुख्यमंत्री माझ्या मागे बसलेले आहेत. या महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत जिरायती आणि कोरडवाहू शेतीवर आपण उपाय काढणार नाही तोपर्यंत महाराष्ट्राचा शेतकरी आपण सुखी करू शकणार नाही. खासदार साहेबांनी हे वेळीच ओळखलं आणि त्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न शासन दरबारी केले. आपली सगळी प्रतिष्ठा त्यासाठी वापरली. असं एक उत्तुंग व्यक्तिमत्व या नगर जिल्ह्यामध्ये होऊन गेलं. महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा मोठा प्रभाव झाला आणि आज हे पुस्तक प्रकाशित होताना त्यांना विनम्र आदरांजली वाहताना मी त्यांच्याबद्दल की जे नवोदित तरुण, अगदी त्यांच्या नातवासहित जे नवोदित तरुण राजकारणामध्ये येत आहेत त्यांच्यासाठी एक दिशादर्शन करणारं पुस्तक हे ठरेल असं मला नक्की विश्वास वाटतो. मी पुन्हा एकदा माननीय नरेंद्रजींना नमन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद सर. अब मैं महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री और वर्तमान विपक्ष के नेता माननीय श्री देवेंद्र जी फडणवीस जी से विनती करता हूं कि वे अपने विचारों को हमारे सामने रखें. आजच्या या समारंभामध्ये आपल्यासोबत उपस्थित भारताचे अत्यंत लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरेजी, माननीय रावसाहेब पाटील दानवे, माननीय चंद्रकांतदादा पाटील, माननीय राधाकृष्ण विखे पाटीलजी, सुजय विखेजी, मंचावर उपस्थित सर्व
मंत्री, माजी मंत्री, खासदार, माजी खासदार, आमदार, माजी आमदार, पदाधिकारी, संपूर्ण या प्रवरा परिवाराचे सदस्यगण आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं तर एक अत्यंत महत्वाचं आणि आपल्या सर्वांना दिशा देईल अशा प्रकारचा ग्रंथ, त्याचं प्रकाशन आज आदरणीय पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, देशामध्ये अनेक लोक खासदार होतात, काम करतात. प्रत्येक खासदार हा कधीतरी माजी खासदार होतो. पण देशातलं एकमेव उदाहरण बाळासाहेबांचं असेल की ते लोकांच्या मनामध्ये आजन्म खासदार त्या ठिकाणी राहिले आणि आजही त्यांचा उल्लेख हा खासदार साहेब म्हणूनच होतो. या ग्रंथाचं खरं म्हणजे 713 पानाचा ग्रंथ आहे आणि 7 मिनिटांमध्ये त्याचं वर्णन करणं कठीण आहे. पण मी असं म्हणेन की हे आत्मचरित्र नाही, तर शेती, सहकार, सिंचन यासोबत राजकारण आणि मानवी जीवन मूल्य या सगळ्यांवर अतिशय उत्तम प्रकाश टाकणारं, अतिशय सुंदर दिशा दाखवणारं, अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या सर्वांना त्याचं शिक्षण देणारा अशा प्रकारचा ग्रंथ आहे. प्रत्येकाने आवर्जून वाचलाच पाहिजे अशा प्रकारचं निश्चितपणे माझं मत आहे. या संपूर्ण त्यांच्या प्रवासामध्ये अगदी बालपणापासनं तर शेवटच्या काळापर्यंत वेगवेगळे पैलू त्या ठिकाणी आले आहेत. म्हणजे अगदी कशा प्रकारे संपूर्ण गावाने नवस धरला आणि त्या नवसातनं प्राप्त झालेला किंवा त्या आशीर्वादातनं प्राप्त झालेले सुपुत्र आणि त्यांनी कशा प्रकारे त्यानंतर समाजाला आपल्याला वाहून घेतलं हे आपल्याला या संपूर्ण चरित्रातनं त्या ठिकाणी पाहायला मिळतं. पण हे करत असताना आपल्या गरिबीचा विसर त्यांनी कधी पडू दिला नाही. आणि सगळ्यात महत्वाचं ते असं म्हणतात की 1962 साली ज्यावेळेस ते पहिल्यांदा निवडून आले, त्यांचा सत्कार ठेवण्यात आला. त्या सत्कारामध्ये त्यांच्या वडिलांनी, पद्मश्री साहेबांनी त्या ठिकाणी भाषण करताना जनतेला सांगितलं आणि त्यांनाही सांगितलं की कृपा करून आपल्या जवळचा, दूरचा, नातेवाईक, मित्र, संबंधी अशा कोणाचंही चुकीचं काम करू नका आणि अशा कोणामध्ये भेदभाव ठेवू नका आणि जन्मभर भेदभाव रहित राजकारण करण्याचं काम हे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं खासदार साहेबांनी केलं. आणि मग त्यानंतरच्या काळामध्ये शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले, पाण्याचे वेगवेगळे प्रयोग केले आणि त्यातनं त्यांच्या लक्षात आलं की सिंचनाचे जर योग्य प्रकारे जलसंधारणाचे प्रयोग केले तर दुष्काळ मुक्ती आपल्याला मिळू शकते. आणि मग त्या दुष्काळ मुक्तीचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. ज्यावेळी एकदा लोकसभेमध्ये दुष्काळी प्रदेशाबद्दल ते बोलत होते त्यावेळी अटलजींनी म्हटलं, दुष्काळी प्रदेश काय आहे? ते मराठी वाक्य त्या ठिकाणी वापरत होते. त्यावेळेस यशवंतरावनी सांगितलं की प्रदेश म्हणजे भाग. खरं म्हणजे अटलजींना पूर्णपणे त्या ठिकाणी मराठी समजायचं, पण ते गमतीने म्हणाले. आणि त्यानंतर ज्यावेळेस खासदार साहेबांचं संपूर्ण भाषण त्या ठिकाणी ऐकलं त्यावेळी अटलजींनी त्यांना बोलवून आणि हे सांगितलं की अतिशय सुंदर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी बोलला आहात आणि नक्कीच यातनं दुष्काळ मुक्तीचा रस्ता हा आपल्याला सापडू शकतो. आणि मला असं वाटतं की तेच पुढे काम हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खासदार साहेबांनी हातामध्ये घेतलं. आणि म्हणून पहिल्यांदा पाणी परिषद ज्यावेळेस त्यांनी बोलवली त्या पाणी परिषदेमध्ये 1970 साली सगळ्या लोकांना त्यांनी एकत्रित केलं, विविध पक्षाच्या लोकांना एकत्रित केलं. त्यातनं त्यांच्या पक्षाने त्यांना नोटीस दिली की तुम्ही नेमकं काय करताय, पक्षविरोधी कारवाई करतात का, सगळ्या पक्षाची लोक एका मंचावर का आणतात. पण त्यांनी सांगितलं पाणी हे कुठल्या पक्षाचं नाही, जातीचं नाही, धर्माचं नाही, हे संपूर्ण मानवतेचं आहे आणि दुष्काळ मुक्तीचा संकल्प आहे. आणि म्हणून पाणी परिषदेच्या माध्यमातून
विभागाला मी दुष्काळातनं मुक्त केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यातनं पाणी परिषदेची संकल्पना मांडून मोठ्या प्रमाणात पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं पाणी हे आपल्याला कशा प्रकारे उत्तर महाराष्ट्रात मराठवाड्यात आणता येईल, गोदावरीच्या खोऱ्यात आणता येईल आणि त्यातनं महाराष्ट्र कसा दुष्काळमुक्त करता येईल ही संकल्पना पहिल्यांदा जर कोणी मांडली असेल तर ती खासदार साहेबांनी त्या ठिकाणी मांडली आणि त्या संकल्पनेतनं मोठ्या प्रमाणात खऱ्या अर्थानं एक वेगळी दिशा त्यांनी या ठिकाणी दिली आणि मला आनंद वाटतो की पुण्याला एकदा मी मुख्यमंत्री असताना खासदार साहेबांनी एक प्रेझेंटेशन आमच्या समोर करवलं आणि त्या प्रेझेंटेशन मध्ये कशा प्रकारे या पाण्याचं नियोजन करता येईल या संदर्भातली सगळी बाब आमच्या लक्षात आणून दिली आणि त्यानंतर आम्ही जाणीवपूर्वक निर्णय घेऊन त्या काळामध्ये पश्चिमी वाहिन्यांचं पाणी हे कशा प्रकारे गोदावरी खोऱ्यात आणून महाराष्ट्रातला उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा दुष्काळमुक्त करता येईल या संदर्भातला निर्णय घेतला, त्या संदर्भातली सगळी कारवाई पूर्ण केली. मला विश्वास आहे आताचं सरकार देखील ती कारवाई पुढे नेईल आणि खऱ्या अर्थानं खासदार साहेबांचं स्वप्न त्या दिवशी पूर्ण होईल ज्या दिवशी आपण हा उत्तर महाराष्ट्राचा आमचा नगर जिल्हा असेल किंवा आसपासचे जिल्हे असतील आणि विशेषतः गोदावरी खोऱ्यातला आमचा संपूर्ण मराठवाडा असेल हा दुष्काळमुक्त ज्या दिवशी करू त्याच दिवशी खऱ्या अर्थानं खासदार साहेबांचं स्वप्न हे पूर्ण होईल आणि मला विश्वास आहे की आता त्याकडे आपली वाटचाल सुरू झाली आहे. खरं म्हणजे इतके वेगवेगळ्या गोष्टी या आत्मचरित्रातनं आपल्याला वाचायला मिळतात पण त्या संदर्भात आता या ठिकाणी अधिक न बोलता मी पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं एक मोठा ग्रंथ त्यांनी आपल्याला दिलेला आहे. ही ग्रंथ संपदा सर्वांनी संपादित करावी, ती जरूर वाचावी आणि त्यातनं आपल्या जीवनाचा मार्ग देखील या ठिकाणी आपल्याला सापडेल हा विश्वास मी व्यक्त करतो. मी पुन्हा एकदा आदरणीय राधाकृष्णजी यांना मनपूर्वक धन्यवाद देतो की हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि आम्हाला बोलवलं आणि त्यासोबत आदरणीय माननीय पंतप्रधान महोदयांचे देखील आभार मानतो की त्यांनी या कार्यक्रमाला स्वीकृती दिली. ती आधीच दिली होती, खरं म्हणजे प्रत्यक्ष कार्यक्रम होणार होता पण आता या संपूर्ण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपल्याला व्हर्च्युअल कार्यक्रम घ्यावा लागतोय पण त्याला देखील ते उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अब मैं मातोश्री से ऑनलाइन हमारे साथ जुड़े हुए महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव जी ठाकरे साहब से विनती करता हूं कि वे स्वर्गीय पद्म भूषण डॉक्टर बाला साहेब विखे पाटिल जी से जुड़े हुए अपने अनुभवों को हमारे सम्मुख प्रकट करें. माननीय मुख्यमंत्री जी. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी, या कर्तबगार घराण्याची सुजे माझ्यासमोर दिसत आहेत आणि उपस्थित सर्वच मान्यवर आणि बांधवांनो आणि भगिनींनो, राधाकृष्णजी पहिल्या प्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो कारण आपण आलात आणि अगत्याने मला आमंत्रित केलं. मी आज मुख्यमंत्री म्हणून या कार्यक्रमामध्ये उपस्थित नाहीये. मी त्यावेळेचे जे काही आपले ऋणानुबंध होते आणि आजही आहेत नाही याच्यातला भाव नाही. जो उल्लेख आता सुजेने केला की मातोश्रीवरनं मी जॉईन झालोय, मला त्यावेळेला मातोश्रीवरती येणारे बाळासाहेब विखे आठवले. एक साधी छोटी मूर्ती, साधी राणी आणि आता बोलताना सुद्धा माझ्या डोळ्यासमोर ते जणू काही आता माझ्या समोर असंच दिसतंय. एक छोटी आठवण. त्यावेळेचा सगळा काळ हा हरवलेला होता. केंद्रात आपलं सरकार आलं होतं, अटलजी पंतप्रधान होते, बाळासाहेब विखेंसारखा एक खंदा लढवय्या, एक उत्तुंग व्यक्तिमत्वाचा. बघा कशी गंमत आहे, मूर्ती छोटी पण व्यक्तिमत्व उत्तुंग, हे असं अभावाने दिसतं. आपण म्हणतो ना मूर्ती छोटी आणि कीर्ती मोठी. तर तेव्हा एक कार्यक्रम होता आणि असं काय नाही की बाळासाहेबांना कोणी ओळखत नव्हतं. त्या कार्यक्रमात साहजिकच आम्ही सगळेजण उपस्थित होतो. शिवसेना प्रमुखांचा कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यानंतर व्यासपीठाच्या आजूबाजूला एकमेकाला निरोप देताना जरा थांबतो आणि आपण बोलत असतो. सगळे माझे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि संबंधित जी शिवसेनेची लोक होती ती आजूबाजूला माझ्या होती. आम्ही बोलत होतो. तेवढ्यामध्ये बाळासाहेब एका गर्दीतनं व्यासपीठावर उतरून आले माझ्यासमोर उभे राहिले. आम्ही बोलत होतो. सगळेजण कोणी त्यांना ओळखत नव्हते, याच्यातला भाग नव्हता. आदराने आणि एका वेगळ्या कौतुकाने बघत होते.
आणि त्यांच्या ते लक्षात आलं बाळासाहेबांच्या. त्यांनी त्यांच्याकडे वळून विचारलं की तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोण भाजीवाला आला आणि उद्धवजींशी बोलतोय. तर मी बाळासाहेब विखे पाटील. ते सगळेजण आवाज झाले. तो साहेब पाटील साहेब तसं नाही, आम्ही बघत होतो, आपण आपल्याला कधी भेटलो नव्हतो. हे सांगण्याचं कारण काय की हे जे घराणं आहे हे अडचणींशी नुसता सामना करत नाही पुढे आलेलं, जिद्दीने मेहनतीने अडचणीवरती मात करत पुढे आलेलं आहे. परिस्थितीचा सामना सगळे करत असतात. अनेकांना देह वेचावा कारणी हे मनात वाटत असतं, पण खरंच किती जण तो वेचतात हा मोठा प्रश्न आहे. काय करणार, करायचं होतं पण अमुक होतं ना, काय करणार तर ह्या गोष्टी करायच्या होत्या पण आमच्या गावात हेच नव्हतं ना. म्हणजे ही कारणं खूप असतात. म्हणजे देह वेचावा कारणी आणि देह न वेचावा यासाठी सुद्धा कारणं अनेक असतात. तर ती कारणांची संख्या खूप मोठी असते, पण कोणत्या कारणासाठी आपण देह वेचतो आहोत तो बघितल्यानंतर बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व हे उत्तुंगता ते आपल्या लक्षामध्ये येतं. परिस्थितीशी सामना करत जिद्दीने मेहनतीने चिकाटीने हा माणूस आणि म्हणजे स्वर्गीय मोठे विखे पाटील साहेब, पद्मश्री विखे पाटील साहेब, तिथपासून ही जी परंपरा सुरू झाली ती आताही पुढे जाते. आता पुढे जाते. या पुस्तकाचा उल्लेख नेमका कसा करायचा हा एक मोठा प्रश्नच आहे. कारण आत्मचरित्र अनेक जण लिहित असतात. त्या आत्मचरित्रामध्ये स्वतःला आलेले अनुभव यापेक्षा त्यांना काय अनुभव यायला हवे होते त्याच्यावरती तशा पद्धतीने ते थोडंसं नाही म्हटलं तरी स्वप्नरंजन असतं. पण हे पुस्तक मी चाललं आणि चालल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अनेक जण मी ज्याचा उल्लेख करत होतो तो परिस्थितीची शिकार म्हणतात, पण या घराण्याने तसं होऊ दिलं नाही. परिस्थिती आपल्या मताप्रमाणे आपल्या मनाप्रमाणे मेहनतीने ती बदलवली, परिस्थिती बदलवली. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचं चालताना बघत होतो की काही काही गोष्टी या अशा आहेत की अनेक वेळेला एक सरकारी कामात साचेबद्ध उत्तर मिळतं, अमुक करायचंय नाही, सरकारी आराखडा असा आहे, सरकारी नकाशा असा आहे, ह्याच्यात बदल करणं शक्य नाहीये. का नाही करता येणार, का हे काम करतोय, या कामाचा उद्देश काय आहे, नाही त्याच्यात मग अमुक केलं तर खर्च वाढेल. आणि त्याच्याबद्दल या पुस्तकात बाळासाहेबांनी एक हे लिहिलेलं आठवण की ओढ्यावरचा पूल आता लिहिलं जे आपण म्हणाला की पाणी सगळं जे कसं वळवायचं काय करायचंय, पण त्याची सुरुवात कशी झाली, ओढ्यावरती पूल बांधायचंय. मग तेही बाळासाहेब बारकाईने बघत काटकुनात बांधायचं, त्रिकोणात बांधायचे आणि त्याच्यात काही बदल सुचवायचे. मग बदल सुचवले की सरकारी अधिकारी म्हणायचे आराखड्यात बदल करायला पाहिजे, खर्च वाढेल. तर ते म्हणायचे खर्च वाढेल ठीक आहे, पण असं जास्त केलं तर पाणी थांबेल तरी का. म्हणजे अनेकदा असं होतं कशाचा काही प्रश्न असतो, कोण त्याच्यामध्ये ते आराखडे बनवतं, त्याच्यात ते कोण डिझाईन करतं, खर्च कोण काढतं, कारण काही वेगळं असतं आणि मग अशी कामं दणादण होतात, नारळ फुटतात, समारंभ होतात, पण मूळ कारण जे असतं ते साधलंच जात नाही. तर ह्या अशा काही बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये मला मी चाललंय पुस्तक वाचायचं आहेच, वाचायचं आहे मला. परंतु परिस्थितीत बदल हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये मी आवर्जून सांगेन की मोठ्या विखे पाटील साहेबांनी साखर कारखाना कसा केला, सहकारी चळवळ कशी उभारली, कसे ते स्वतःची भाकरी घेऊन फिरत होते, शेतकऱ्याच्या घरात राहत होते, मग ते भाग भांडवल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी या बघितल्यानंतर काय ही लोक होती, कशी आणि मेहनतीने. म्हणजे आता आपण मराठवाड्यातला दुष्काळ दूर करायचा आहे, पण त्यावेळेला हा सगळा व्यवस्थेचा जो दुष्काळ होता तो त्याने कसा दूर केला, त्याच्यावरती परत प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून कसं सगळं आपल्याप्रमाणे म्हणजे भूताच्या माळावरती कसं नंदनवन त्यांनी फुलवलं. या सगळ्या नाही म्हटलं तरी अशक्य काय वाटणाऱ्या थक्क करणाऱ्या गोष्टी आहेत, खरंच थक्क करणाऱ्या गोष्टी. आणि मग मोठ्या विखे पाटील साहेबांची त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याची जी संस्था असते, अनेक जण असतात की त्यांना असं वाटतं की शेतकऱ्याची संस्था म्हणजे एक लुटीचं कुरण आहे, तसं नाहीये. तर शेतकऱ्याची संस्था ही काचेचं भांड आहे आणि आपण मालक नाही आहोत, आपण विश्वस्त आहोत. खरा मालक हा तो सभासद आहे. एक तर मोठे विखे पाटील साहेबांबद्दल असं म्हटलं जातं की ते अत्यंत काटकसरी होते, कंजूस नाही, काटकसरी. म्हणजे आवश्यक असेल तिथे आणि आवश्यक तेवढाच खर्च करायचा आणि कोणताही असा निर्णय जो सभासदांच्या हिताला बाधा येईल असं ते घेत नसत आणि म्हणून कारभार करायचा तो काटेकोरपणे करायचा. त्यावेळेला परिस्थिती अशी होती जे सुरुवातीला म्हणजे आता सुद्धा विखे पाटील साहेबांची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर उभी आहे. कपडे कसे होते, काय कसे होते, दाढी सुद्धा कशी, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर हा माणूस शेवटपर्यंत असाच राहिला. पण त्याचं कारण जे आहे त्याने ते जे काही तेव्हा पाहिलं, मी नुसतं भोगलं नाही म्हणत, पाहिलं आणि त्याची जाणीव ही त्यांनी शेवटपर्यंत ठेवली. म्हणजे तेव्हा घरामध्ये साबण नव्हता, गावात साबण नव्हता,
ओढ्यावरती जायचं, तळावर जायचं, अंगाला चिखल लावून साबणाच्या ऐवजी चिखल. म्हणजे आता मला टीव्हीवरती बघितलं तर किती वेगवेगळ्या प्रकारचे साबण दिसतात, वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या वेस्टर्नमध्ये गुंडाळलेले. आता तेव्हा चिखल, त्या चिखलाची जाहिरात कशी करणार? पण ते चिखल लावायचा अंगाला, कपडे पण कसे दाखवून लोटून धुवायचे आणि ते झालं की झालं स्वच्छ. ह्या अशा परिस्थितीतून वीज कधी गावात आली. पण हे सगळं बघत असताना भोगत नुसतं भोगत नाही तर बघत त्यांनी स्वतःचं आयुष्य नाही तर जनतेचं आयुष्य हे बदललं पाहिजे. शेतकरी माझा, कष्टकरी माझा हा राब राबतो आहे, त्याला या परिस्थितीतून बाहेर काढलंच पाहिजे. नुसतं काढलं पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे ही भाषण आणि पुस्तकं नाही लिहित बसले, तर आधी ते झटले, आधी केले, मग सांगितले. आधी त्यांनी केलं आणि मग पुस्तक लिहिलं. नाहीतर पुस्तक वाचून हे कसं करावं, त्याचे 10 मार्ग, यशाचे सोपे मार्ग, अशा पद्धतीत नाही गेले. त्यांनी तो मार्ग स्वतः मार्गक्रमण केलं, मार्ग तपासून पाहिला आणि मग ते पुस्तक त्यांनी लिखाण करून आपल्यासमोर ठेवलेलं आहे. या घराण्याबद्दल माझ्या मनात नक्कीच प्रेम आहे, आपुलकी आहे. आणि त्यावेळेला विखे पाटील साहेब जेव्हा घरी यायचे, बाळासाहेब म्हणजे शिवसेना प्रमुख आणि त्यांची चर्चा चालायची. एक तर मूळचं हे घराणं काँग्रेसचं, इंदिरानिष्ठ आणीबाणीचे समर्थक आणि असा माणूस आपल्या पक्षात कसा घ्यायचा, पक्षाचं काय होणार हा विचार शिवसेना प्रमुखांनी नव्हता केला. त्यांनी मी तर थोडंसं असं म्हणेन की कोंडला गेलेला हिरा त्याला त्यांनी कोंदणात बसवला. हा हिरा कोंडला गेला होता, त्याला कोंदणात बसवलं, मंत्रिपदाचा मान दिला. कारण माझ्या महाराष्ट्राच्या सुपुत्राचं जे काही ज्ञान आहे, अनुभव आहे, त्याचा उपयोग माझ्या हिंदुस्थानला व्हायला पाहिजे, देशाला व्हायला पाहिजे, अशा पद्धतीने त्यांनी तो विचार केला. आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन म्हणजे आज सुद्धा मी जे आलेलो आहे ते या एका आपुलकीने, प्रेमाने आणि मोठेपणाचं कौतुक करण्याएवढं मी काही मोठा नाही, पण त्यातून काहीतरी घ्यावं या उद्देशाने मी आलेलो आहे. मला असं वाटतं परिस्थिती बदलली, विचार तेच राहिले आणि राहणी पण तीच राहिली. हे वैशिष्ट्य आहे या पुस्तकाचं. मी म्हणेन सार जर काढायचं झालं तर ठरवलं एकदा, मेहनत करायची, जिद्द आहे, इच्छाशक्ती आहे, नक्की काय करायचं हे आपल्या समोर आहे, तर ते केल्यानंतर आपण नक्की आणि नक्की